आजच्या व्लॉगची सुरुवात या दोन सुंदर अशा साड्या दाखवून केलेली आहे. साड्या तर तुम्हाला मी दाखवतेच आणि कोणती साडी छान वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा. त्या अगोदर देवपूजा तर करून झाली होती. बागेतली सुंदर अशी फुलं तोडण्यासाठी गेले होते. बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात, ताई फुलं तोडत जा, देवांना वाहत जा. तर नेहमी रोजच्या पूजेनंतर माझ्या घरामध्ये ना देवांना फुलं ही अर्पण केली जातातच. पण देव मोजके आहेत, एवढी सगळी फुलं तोडून करणार तरी काय? झाडाला खूप सुंदर दिसतात फुलं, त्यामुळं जेवढी लागतात आहे ना तेवढी फुलं मी तोडत असते. बाकीची सगळी जी फुलं आहेत ना ती झाडाला तशीच ठेवलेली असतात. बागेतून एक फेरफटका मारला, हिरवीगार झाडं आणि वेगवेगळ्या रंगाची फुलं झाडावरती कशी एकदम सुंदर आणि उठून दिसतात. आज मस्त अशी ना चवाळीची शेंगाची भाजी पण बनवायची होती. सगळी तयारी करून तर ठेवली होती, पण फुलं तोडण्यासाठी बाहेर आले होते. कारण रात्री ना भरपूर असा एकदमच 15 ते 20 मिनिटच पाऊस पडला, पण खूप मोठा पावसाचा सडाका येऊन गेला होता. त्यामुळे बाहेरचं वातावरण अगदी छान झालं होतं. म्हणून स्वयंपाक करता करता बाहेर येण्याचा मोह काय आवरला नाही. आणि बघा आत्ता ही पांढरी स्वस्तिक म्हणा किंवा मग तगर म्हणा सिंगल पाकळीची, तिचा सुद्धा बहर चालू झालाय आणि तिची पानं बघताय तुम्ही किती सुंदर फुटलेत ना. टवटवीत ताजी हिरवीगार अशी पानं दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये ही पांढरी शुभ्र फुलं एकदम गोड दिसत आहेत. वेली मोगऱ्याला सुद्धा हळूहळू भरपूर फुलं यायला लागलेली आहेत. आणि आता बघा या 5 पाकळ्याचा गोकर्णचा सीझन सुद्धा चालू झाला आहे. बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की आमच्या गोकर्णाच्या झाडाला फुलं येत नाहीत. गोकर्णाच्या झाडाला ना पाणी खूप आवडतं, म्हणजे त्याला एक दिवसाड का होईना तुम्हाला पाणी द्यायला हवं. त्याचसोबत ना आत्ता बघा जुलै महिन्यामध्ये त्याचा सीझन चालू होतो. जवळजवळ म्हणजे जो आपला श्रावण महिना आहे ना तो संपला तरी याचा फुलांचा सीझन चालू असतो. गोकर्णचा ज्यावेळेस भर संपतो, फुलं यायची थांबतात, शेंगा वाळतात ना, त्यानंतर त्या वेलाची कटिंग करायची. गोकर्णला दुसरं नाव आहे अपराजिता. अपराजिता म्हणजे जी कधीच हार मानत नाही. त्यामुळं फुलाचा सीझन संपला की वेलांची कट करायची, म्हणजे परत नवीन वेली छान फुटतात, फुलं भरपूर येतात. तर देवपूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आज भाजीमध्ये ना मस्त अशा कवळ्या चवाळीच्या शेंगा आणल्या होत्या आहोंनी. मला अशी भाजी येणं खूप आवडती. ज्या काही चवाळीच्या निबर शेंगा होत्या ना त्या सोलून त्यातल्या बिया काढून घेतल्या होत्या आणि ज्या कोवळ्या शेंगा होत्या ना आहे अशी गवारीची शेंग कशी आपण नीट करतो ना त्या पद्धतीनं केल्या होत्या. कढईमध्ये तेल गरम केलं, अर्धा चमचा जिरे आणि मोहरी टाकून घेतली, 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक कट करून घेतले होते आणि ते आता तेलात टाकलेत. चांगला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घेणार आहे. तुम्ही कशा पद्धतीनं ही चवाळीच्या शेंगाची भाजी बनवता कमेंट करून मला नक्की सांगा. मी तुम्हाला नेहमी का विचारत असते माहिती आहे का? प्रत्येकाच्या घरामध्ये ना एक तडका वेगळ्या प्रकाराने म्हणजे पडत असतो. आपण आपल्या आईच्या रेसिपी फॉलो करत असतो, आजीच्या किंवा आपल्या एखाद्या बहिणीनं आपल्याला रेसिपी सांगितलेली असते अशी अशी कर, त्या पद्धतीनं त्या रेसिपी फॉलो करत असतो. आणि बघा प्रत्येक घरात एक वेगळी चव असते, वेगळी भाजी बनवण्याचा प्रकार असतो. आणि मग मी आता माझी आजी, आई, माझी मावशी किंवा माझ्या बहिणी आम्ही एकमेकींच्या जेवढ्या रेसिपी बघण्यात असतात, एकमेकीला विचारलेल्या असतात त्या पद्धतीनं करत असतो. पण तुमच्या घरी पण काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये टाकलं जातं किंवा वेगळ्या प्रकारे तडका दिला जातो. मग मला ना वेगवेगळ्या प्रकारे भाज्या करायला ट्राय करायला आवडतात. त्यामुळे मी तुम्हाला विचारत असते की तुम्ही पण अशीच करता का? मला पण तुमच्या पद्धतीनं भाजी करायला नवीन नवीन ट्राय करायला आवडतं, म्हणून मी विचारत असते. आता इथं ना मस्त फोडणीमध्ये कांदा भाजून घेतला, लालबुंद पिकलेला टमाटर भाजला, साठवणीचं काळं तिखट, हळद, चवीपुरतं मीठ, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण 1 चमचा टाकून घेतलं, तेलात छान परतलं, शेंग टाकून घेतली, 2 मिनटं चांगली मिक्स करून वाफवून घेतली. त्यानंतर थोडंसं गरम पाणी घालून अशी सरभरीत शिजवून घेणार आहे. अशी शिजलेली चवळीच्या शेंगाची भाजी आहे ना खाण्यासाठी खूप भारी लागते. आता इकडं कढईमध्ये ना शेंग बारीक गॅसवरती शिजायला ठेवली होती आणि दुसरीकडे मात्र ना माझ्या मस्त अशा चपाती बनवायच्या चालू होत्या. सकाळची धावपळ ही सगळ्यांची चालू होती. म्हटलं आता भाजी शिजते तोपर्यंत 10-15 मिनिटं वेळ वाया घालवायला नको. अगोदरच कणिक वगैरे मळून ठेवली होती. आणि आज झालं असं की अचानक माझ्या छोट्या लेकीचा क्लासमधून फोन आला आहोंना आणि म्हटली पप्पा माझे पाय खूप दुखायला लागलेत आणि मला घ्यायला या. म्हणून मग आहो पण तिकडं गेले होते तिला आणायला. पण चपाती करताना माझं लक्ष मात्र तिच्याकडे लागलं होतं. म्हटलं अचानक तिचे असे कसे काय पाय दुखायला लागले म्हणून. तर बघा आत्ता तिला आहो घेऊन
घेऊन सुद्धा आले होते. होतं असं कधी कधी मुलांचं की बाबा कधीतरी थकवा जाणवतो किंवा एवढं रोज सकाळी उठून लवकर त्यांना शाळेत जावं लागतं, त्यामुळं पण कंटाळा आल्यासारखं होतं. म्हणून पटकरनं तिचा फोन आला की आहो तिला जाऊन घेऊन आले. तोपर्यंत तिकडं मस्त अशी भाजी सुद्धा शिजून तयार होते. आज वाटण बनवायचं होतं. आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत लेट पोचतोय माझा, कारण झालंय असं की माझ्याकडं भाजीसाठी जे आपण वाटण बनवतो ना, ते वाटण बनवलेलं नव्हतं. वाटण ज्यावेळेस बनवलेलं नसतं ना, त्यावेळेस भाज्या टाकण्यासाठी बराचसा उशीर होतो बघा. त्यामुळं आज मनाव घेतलं होतं. सगळा स्वयंपाक आवरला की पहिलं वाटण बनवून घेतलं. आहोंनी काल सुद्धा मला नारळ फोडून दिला होता वाटण बनवण्यासाठी, पण आम्ही तिघी माया लेकींनी ना येता जाता ओला नारळ खाऊन निम्म्याच्या वर संपवून टाकला. म्हणून आज सकाळी सुद्धा त्यांनी मला आणखीन एक नारळ फोडून दिला. अर्धा शिल्लक होता कालचा आणि आज दुसरा फोडून दिला. म्हटलं चला वाटण बनवूया. इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना कच्चे तीळ 1 चमचा घेतलेत. इकडं ओला नारळ आहे ना, तो कट करून घेतलाय. भरपूर लसूण आणि कोथिंबीर घेतली. मी वाटण बनवत असताना अशा पद्धतीचं ना याच्यामध्ये अद्रक टाकत नाही. अद्रक टाकलं ना वास सुटतो त्या वाटणाचा. जर कुठल्या भाजीला अद्रक लागणार असेल ना, तर नंतर आपण ठेचून टाकलं किंवा मिक्सरला बारीक करून टाकलं ना तरी पण चालतं. आता सुरुवातीला तर ना तीळ आणि खोबरं बारीक करून घेतलं, त्यानंतर लसूण कोथिंबीर टाकून घेतली आहे. अशा पद्धतीनं वाटण बनवून ठेवलं ना की माझा सकाळचा भरपूर वेळ वाचतो. कारण माझा सकाळचा वेळ आहे ना व्हिडिओचा म्हणजे अँगल सेट करण्यात, कॅमेरा इकडं ठेवा तिकडं ठेवा, तो व्हिडिओ परत बंद करा चालू करा, ह्याच्यामध्ये माझा बराचसा वेळ जात असतो आणि तो वेळ मला भेटावा आणि म्हणून मी हे वाटण आहे ना नेहमी बनवून ठेवत असते. आता 4 ते 5 दिवस ना मला बिलकुल टेन्शन नाही. मी सकाळी उठलं की पटकन अशा भाज्या फोडणीला टाकू शकते. आता इथं ना सगळं वाटण या चॉपिंग बोर्डवरती मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती एक मुठभर बारीक कट करून कोथिंबीर ठेवली होती. अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर वाटणमध्ये मिक्स केली ना तर सकाळ सकाळ एक्स्ट्राची बारीक कोथिंबीर कट करायला सुद्धा लागत नाही. अशा पद्धतीनं मी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना करत असते. त्यामुळे व्हिडिओ करणं, शूट करणं, तुमच्यापर्यंत वेळेत पोचवणं हे मला सोपं जातं. आता एका स्टीलच्या डब्यात काढलं, त्याला टिश्यू पेपर लावला, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी जर आलं वरती तरी वाटणमध्ये पडलं तर वास येणार नाही. आणि बघा फ्लिपकार्टवरून ना ही अशी साडी मागवली. ऑलरेडी माझ्याकडनं एक गिफ्टेड आलेली मेहंदी कलरची अशी साडी आहे आणि मोरपंखी कलरची पण आहे. खूप सुंदर दिसते साडी आणि अगदी चापून चोपून बसते सुद्धा अंगावरती. हातात घेतल्याच तुमच्या लक्षात आलं असेल की किती छान सूत आहे. तुम्हाला पण ही साडी हवी असेल ना तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये या साडीची लिंक देते, तिथून तुम्ही नक्की मागवा. अगदी 400 की 450 रुपयांच्या आसपासची ही साडी आहे. पण ह्याचा कलर सुद्धा किती गोड दिसतोय तुम्ही बघू शकता. डेलीसाठी किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी गावात तिथं जाऊन यायचं असेल ना तर अशा हलक्या फुलक्या साड्या रोज वापरण्यासाठी खूप छान वाटतात आणि अंगावरती घातल्यानंतर चापून चोपून बसतात. सगळ्यात महत्त्वाचं याचं कापड आहे ना खूप थंडावा देणारा आहे. त्यामुळे नक्की आवडली असेल तर ही साडी मागवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नंतर